इतिहास लेखन भारतीय परंपरा. भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल. भारतीय इतिहास लेख. विविध तात्विक प्रणाली. भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल. इतिहास लेखनाच्या पाश्चात्य परंपरेची ओळख. भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल. इतिहास लेखनाच्या पाश्चात्य परंपरेची ओळख आपण पहिल्या पाठात करून घेतली. या पाठात आपण भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेबद्दल माहिती करून घेणार आहोत. प्राचीन काळातील इतिहास लेखन. प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचे पराक्रम, दैवत परंपरा, सामाजिक स्थित्यंतरे इत्यादींच्या स्मृती केवळ मौखिक परंपरेने जपल्या जात होत्या. हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या प्राचीन लेखांच्या आधारे भारतामध्ये लेखनकला इसवी सन पूर्वी 3ऱ्या सहस्त्रकापासून सुरू किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होती असे दिसते. परंतु हडप्पा संस्कृतीची लिपी वाचण्यात अजूनही यश मिळाले नाही. भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखांच्या स्वरूपातील आहे. त्यांची सुरुवात मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून म्हणजे इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकापासून होते. सम्राट अशोकाचे कोरीव लेख हे प्रस्तरांवर आणि दगडी स्तंभांवर कोरलेले आहेत. इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून धातूची नाणी, मूर्ती आणि शिल्पे, ताम्रपट इत्यादींवरील कोरीव लेख उपलब्ध होऊ लागतात. यांमधून महत्त्वाची ऐतिहासिक माहिती मिळते. या सर्व प्रकारच्या कोरीव लेखांमुळे संबंधित राज्याचा काळ, वंशावळ, राज्यविस्तार, तत्कालीन शासनव्यवस्था, महत्त्वाच्या राजकीय घडामोडी, तत्कालीन सामाजिक रचना, हवामान, दुष्काळ यांसारख्या महत्त्वाच्या बाबींची माहिती मिळते. प्राचीन भारतीय साहित्यामध्ये रामायण, महाभारत ही महाकाव्ये, पुराणे, जैन आणि बौद्ध ग्रंथ, धर्मग्रंथांखेरीज भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य तसेच परकीय प्रवासवर्णने ही इतिहास लेखनाची महत्त्वाची साधने मानली जातात. प्राचीन काळातील राजांची चरित्रे तसेच राजघराण्यांचे इतिहास सांगणारे लेखन हे भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे आहेत. इसवी सनाच्या 7व्या शतकात बाणभट्ट या कवीने लिहिलेले हर्षचरित हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्रग्रंथाच्या स्वरूपाचे आहे. त्यामध्ये तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचे वास्तववादी चित्रण केलेले आहे. मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन. इसवी सनाच्या 12व्या शतकात कल्हण याने लिहिलेला राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसे असावे याच्या आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ जवळचे नाते सांगतो. त्यामध्ये अनेक कोरीव लेख, नाणी, प्राचीन वास्तूंचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास करून आपण हा ग्रंथ रचला असा उल्लेख कल्हणाने केला. मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावर अरबी आणि फारसी इतिहास लेखनाच्या परंपरेचा प्रभाव असलेला दिसतो. मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकारांमध्ये झियाउद्दीन बर्नी हा एक महत्त्वाचा इतिहासकार होता. तारिख-ए-फिरोजशाही या त्याच्या ग्रंथात त्याने इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. त्याच्यामध्ये इतिहासकाराचे कर्तव्य फक्त राज्यकर्त्यांच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणांचे वर्णन करून संपत नाही, तर त्यांच्या दोषांचे आणि चुकीच्या धोरणांचे चिकित्सक विवेचनही त्याने करायला हवे. एवढेच नव्हे तर संबंधित काळातील विद्वान व्यक्ती, अभ्यासक, साहित्यिक आणि संत यांचा सांस्कृतिक जीवनातील प्रभावही लक्षात घ्यायला हवा. बर्नीच्या या विचारसरणीमुळे इतिहास लेखनाची व्याप्ती अधिक विस्तारली. मुघल बादशहांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनात राज्यकर्त्यांची स्तुती आणि त्यांच्याबद्दलची निष्ठा या पैलूंना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याखेरीज त्यांच्या वर्णनात समर्पक पद्य उतारे आणि सुंदर चित्रांचा अंतर्भाव करण्याची पद्धतही सुरू झालेली दिसते. मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याचे आत्मचरित्र तुझुक-ई बाबरीमध्ये त्याला कराव्या लागलेल्या युद्धांची वर्णने आहेत. त्याच्या बरोबरीने प्रवास केलेल्या प्रदेशांची
आणि शहरांची वर्णने, तेथील स्थानिक अर्थव्यवस्था आणि रीतिरिवाज, वनस्पती सृष्टी यांची बारकाईने केलेली निरीक्षणे यांचाही समावेश आहे. इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीने अबुल फजल यांनी लिहिलेल्या अकबरनामा या ग्रंथाचे विशेष महत्त्व आहे. अधिकृत नोंदीच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे काळजीपूर्वक केलेले संकलन आणि त्यातील माहितीच्या विश्वासार्हतेची कसून केलेली छाननी ही अबुल फजलने अवलंबलेली संशोधन पद्धती पूर्वग्रहविरहित आणि वास्तववादी होती असे मानले जाते. बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे यांविषयीचे लेखन आपणास बखरीत वाचायला मिळते. मराठी भाषेत विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत. यातील एक महत्त्वाची बखर सभासद बखर होय. छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कृष्णाजी अनंत सभासद यांनी सदर बखर लिहिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती यातून मिळते. भाऊसाहेबांची बखर या बखरीत पानिपतच्या लढाईचे वर्णन आहे. याच विषयावर आधारित पानिपतची बखर अशी ही स्वतंत्र बखर आहे. होळकरांची कैफियत या बखरीतून आपणास होळकरांचे घराणे आणि त्यांचे योगदान समजते. बखरींचे चरित्रात्मक, वंशानुचरित्रात्मक, प्रसंग वर्णनात्मक, पंथीय, आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक आणि राजनीतीपर असे प्रकार आहेत. आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहास काळ. 20व्या शतकात ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासास सुरुवात झाली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कॅनिंगहॅमच्या देखरेखीखाली अनेक प्राचीन स्थळांचे उत्खनन केले गेले. त्यासाठी त्यांनी प्रामुख्याने बौद्ध धर्मग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या स्थळांवर लक्ष केंद्रित केले. पुढे जॉन मार्शल याच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला आणि भारतीय संस्कृतीचा इतिहास इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकापर्यंत किंवा त्याहूनही पूर्वीपर्यंत जाऊ शकतो हे सिद्ध झाले. भारतात आलेल्या अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी लेखन केले. त्यांनी केलेल्या लेखनावर ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणाचा प्रभाव आलेला दिसतो. जेम्स मिल याने लिहिलेल्या द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचे 3 खंड 1817 साली प्रसिद्ध झाले. ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ. त्याच्या लेखनात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंसंबंधी पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन स्पष्टपणे उमटलेला दिसतो. सन 1841 माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांना द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ सन 1841 माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे मुंबईचे गव्हर्नर होते. जन्म 1779, मृत्यू 1859. भारताच्या इतिहासामध्ये मराठी साम्राज्याच्या कालखंडाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये जेम्स ग्रँट डफ याचे नाव महत्त्वाचे आहे. त्याने अ हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचे 3 खंड आहेत. भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची ब्रिटिश अधिकाऱ्यांची प्रवृत्ती ग्रँट डफ याच्या लेखनातही उमटलेली दिसते. अशीच प्रवृत्ती राजस्थानचा इतिहास लिहिताना कर्नल डॉटसारख्या अधिकाऱ्याच्या लेखनात आढळते. विल्यम विल्सन हंटर याने हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला. त्यामध्ये त्याची निपक्षपाती वृत्ती दिसते. डफ याच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि वि. का. राजवाडे यांनी 19व्या शतकात दाखवून दिल्या. भारतीय इतिहास लेखन, विविध तात्विक प्रणाली. वसाहतवादी इतिहास लेखन. भारतीय इतिहासाचा अभ्यास आणि लेखन करणाऱ्या सुरुवातीच्या इतिहासकारांमध्ये प्रामुख्याने ब्रिटिश अधिकारी तसेच ख्रिश्चन धर्मप्रसारकांचा अंतर्भाव होता. भारतीय संस्कृती गौण दर्जाची आहे
या पूर्वग्रहाचे प्रतिबिंब त्यांच्यामधील काहींच्या लेखनात स्पष्टपणे उमटलेले दिसते. वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी त्यांच्या इतिहास लेखनाचा वापर केला गेला. 1922 ते 1937च्या दरम्यान प्रसिद्ध झालेले केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचे 5 खंड हे वसाहतवादी इतिहास लेखनाचे ठळक उदाहरण आहे. प्राच्यवादी इतिहास लेखन. युरोपमधील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल जागृत झालेले होते. त्याबद्दल आदर कौतुक असलेले काही अभ्यासक त्यांच्यामध्ये होते. त्यांना प्राच्यवादी म्हटले जाते. प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास केला. वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्याचा अभ्यास करण्यावर प्राच्यवादी विद्वानांचा भर होता. त्यातून या भाषांची जननी असणारी एक प्राचीन युरोपीय भाषा होती अशी कल्पना मांडली गेली. इसवी सन 1784 सर विल्यम जॉन्स यांनी कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. त्याद्वारे प्राचीन भारतीय वाङ्मय आणि इतिहास यांच्या अभ्यासास चालना मिळाली. प्राच्यवादी अभ्यासकांमध्ये फ्रेडरिक मॅक्सम्युलर या जर्मन अभ्यासकाचा प्रामुख्याने उल्लेख करायला हवा. त्याच्या दृष्टीने संस्कृत भाषा ही इंडो-युरोपीय भाषा गटातील अतिप्राचीन शाखा होती. संस्कृत साहित्यात त्याला विशेष रस होता. त्याने हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केला. तसेच द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट या नावाने 50 खंड संपादित केले. त्याने ऋग्वेदाचे संकलन करण्याचे काम केले. ते 6 खंडांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्याने ऋग्वेदाचा जर्मन भाषेत अनुवाद केला होता. अलीकडच्या काळात प्राच्य विद्यावंतांच्या लेखनामागील छुपे साम्राज्यवादी हितसंबंध प्रकाशात आणण्याचे काम एडवर्ड सैद या विद्वानाने केले. राष्ट्रवादी इतिहास लेखन. 19व्या-20व्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखनामध्ये भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याकडे असलेला कल दिसतो. त्यांच्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हटले जाते. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रह दूषित अभ्यासाला त्यांनी विरोध केला. अशा प्रकारे राष्ट्रवादी लेखन करणाऱ्या इतिहासकारांनी भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधण्याचा प्रयत्न केला. असे करत असताना प्रसंगी ऐतिहासिक वास्तवाची चिकित्सापूर्वक छाननी करण्याकडे दुर्लक्ष केले गेले असा आक्षेपही त्यांच्यावर घेतला जातो. महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विनायक दामोदर सावरकर, राजेंद्रलाल मिश्र, रमेशचंद्र मुजुमदार, काशीप्रसाद जयस्वाल, राधा कोमुद मुखर्जी, भगवानलाल इंद्रजी, वासुदेव विष्णू मेराशी, अनंत सदाशिव आळतेकर ही काही राष्ट्रवादी इतिहासकारांची नावे उदाहरणादाखल देता येतील. माहीत आहे का तुम्हाला? द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मराठा सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी विस्ताराने मांडली. मराठी सत्तेचा उदय म्हणजे अचानक पेटलेला वणवा नसून त्याची सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रात तयारी बराच काळ महाराष्ट्रात चालू होती हे त्यांनी प्रतिपादले. इतिहास लेखन, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण अशा अनेक विषयांवर मूलभूत संशोधन करणारे आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून राजवाडे परिचित आहेत. आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे याचा पुरस्कार त्यांनी केला. मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड त्यांनी संपादित केले. त्यातील त्यांच्या प्रस्तावना अत्यंत अभ्यासपूर्ण आहेत. इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन. केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरांसाठी केलेली कटकारस्थाने आणि युद्धे यांच्याच हकीकती नव्हेत असे त्यांचे मत होते. अस्सल कागदपत्रांच्याच आधारे इतिहास लिहिला जातो असा त्यांचा आग्रह होता.
माहीत आहे का तुम्हाला? इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी V.K. राजवाडे यांनी पुण्यात 7 जुलै 1910 रोजी भारत इतिहास संशोधक मंडळ स्थापन केले. मानवी इतिहास काल वस्तल यांनी बद्ध झालेला आहे. मानवी इतिहास काल वस्तल यांनी बद्ध झालेला आहे. कोणत्याही प्रसंगाचे वर्णन द्यायचे म्हटले म्हणजे त्या प्रसंगाचा परिष्कार विशिष्ट कालावर व विशिष्ट स्थलावर पसरवून दाखवला पाहिजे. काल, स्थल व व्यक्ती या त्रयीची जी सांगड तिलाच प्रसंग व ऐतिहासिक प्रसंग अशी ही संज्ञा देता येते. अंतिम चित्रण V.K. राजवाडे. भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा उपयोग झाला. त्यामध्ये स्वातंत्र्यवीर वी. सावरकरांनी विनायक दामोदर सावरकरांनी लिहिलेली द इंडियन वॉर ऑफ द इंडिपेंडन्स 1957 विदा सावरकरांनी लिहिलेले द इंडियन वॉर ऑफ द इंडिपेंडन्स 1857 1857चे स्वातंत्र्य समर या पुस्तकाचे विशेष महत्त्व आहे. राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली. दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे आणि इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले. स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन. एकीकडे राजघराण्यांच्या इतिहासावर भर देणारे इतिहास लेखन केले जात असतानाच सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक इतिहासही लिहिण्यास सुरुवात झाली होती. स्वातंत्र्योत्तर काळात समाज, विज्ञान, अर्थव्यवस्था, राजकीय प्रणाली, धार्मिक विचारसरणी, सांस्कृतिक पैलू यांचा इतिहास अभ्यासण्याची आवश्यकता विचारवंतांना वाटू लागली. या काळातील इतिहास लेखनात प्रामुख्याने 3 नवे वैचारिक प्रवाह आढळतात. 1. मार्क्सवादी इतिहास. 2. वंचितांचा सबऑल्टर्न इतिहास. 3. स्त्रीवादी इतिहास. मार्क्सवादी इतिहास. मार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनांची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा विचार मध्यवर्ती होता. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे महत्त्वाचे सूत्र होते. मार्क्सवादी इतिहासकारांनी जातीव्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला. भारतामध्ये मार्क्सवादी इतिहास लेखन पद्धतीचा अवलंब प्रभावी रीतीने करणाऱ्या इतिहासकारांमध्ये दामोदर धर्मानंद कोसंबी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, रामशरण शर्मा, कॉम्रेड शरद पाटील इत्यादींचे योगदान महत्त्वाचे आहे. डांगे हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. त्यांचे प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक मार्क्सवादी इतिहास लेखनाचे उदाहरण आहे. वंचितांचा सबऑल्टर्न इतिहास. वंचित समूहांचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतूनच झाली असे म्हणता येईल. इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे ही कल्पना मांडण्यामध्ये अँटोनिओ ग्राम्ची या इटालियन तत्त्वज्ञाचे स्थान महत्त्वाचे आहे. वंचितांचा इतिहास लिहिण्यासाठी लोकपरंपरा हे एक महत्त्वाचे साधन मानले गेले आहे. वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचे महत्त्वाचे कार्य रणजित गुहा या भारतीय इतिहासकाराने केले. परंतु त्यापूर्वीच भारताच्या वंचितांच्या इतिहासाचा विचार महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनातून मांडलेला दिसतो. महात्मा फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकात शूद्रातिशूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवला. धर्माच्या नावाखाली स्त्रिया, शूद्र व अतिशूद्र यांच्या होणाऱ्या शोषणाकडे लक्ष वेधले. भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय घडणीत दलित वर्गाचा मोठा वाटा आहे.
भारताच्या राष्ट्रवादी इतिहास लेखनात त्याकडे दुर्लक्ष केले गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही गोष्ट केंद्रस्थानी ठेवून सतत लेखन केले. त्यांनी केलेल्या विपुल लेखनापैकी हू वेअर द शूद्राज आणि द अनटचेबल्स हे ग्रंथ वंचितांच्या इतिहासाचे उदाहरण म्हणून सांगता येतील. स्त्रीवादी इतिहास. भारतीय इतिहास लेखनाच्या क्षेत्रात सुरुवातीस प्रामुख्याने पुरुष अभ्यासक कार्यरत असल्यामुळे भारतीय इतिहासातील स्त्रियांचे स्थान आणि त्यांची कामगिरी हा विषय तुलनेने दुर्लक्षित राहिला होता. त्यावर अधिक प्रकाश टाकणे हे स्त्रीवादी इतिहासकारांपुढे पहिले आव्हान होते. तसेच स्त्रियांनी निर्मिलेल्या साहित्याचे संशोधन आणि संकलन करणेही आवश्यक होते. इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा विचार नव्याने होणे आवश्यक होते. 19व्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ताराबाई शिंदे यांचे नाव अग्रणी होते. त्यांनी पुरुषप्रधान व्यवस्था आणि जातीव्यवस्था यांना विरोध करणारे लेखन केले. सन 1882 प्रसिद्ध झालेले स्त्री-पुरुष तुलना हे त्यांचे पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते. सन 1888 पंडिता रमाबाई यांचे द हायकास्ट हिंदू वुमन हे पुस्तक प्रसिद्ध झाले. स्वातंत्र्योत्तर काळात झालेले लेखन स्त्रियांना घरी आणि कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक, त्यांचा राजकीय समतेचा हक्क यांसारख्या विषयांवर केंद्रित झालेले दिसते. अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेल्या स्त्रीवादी लेखनात मीरा कोसंबी यांच्या क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स फेमिनिस्ट एसेज इन सोशल हिस्ट्री फेमिनिस्ट एसेज इन सोशल हिस्ट्री या पुस्तकाचा उल्लेख करता येईल. त्यात महाराष्ट्रातील पंडिता रमाबाई, भारतातील पहिल्या कार्यरत स्त्री डॉक्टर रखमाबाई यांसारख्या स्त्रियांच्या जीवनावरील निबंध आहेत. महाराष्ट्रामध्ये दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग, जात इत्यादी बाबींच्या संदर्भात लेखन केले गेले. यामध्ये शर्मिला रेगे यांचे लेखन महत्त्वाचे आहे. रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमोनीज यामध्ये दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर त्यांनी लिहिलेल्या निबंधांचे संकलन आहे. विशिष्ट विचारप्रणालीचा आश्रय न घेता इतिहास लिहिणाऱ्या सर यदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन, रियासतकार गो. स. सरदेसाई, त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचा नामोल्लेख करावा लागतो. माहीत आहे का तुम्हाला? गोविंद सखाराम सरदेसाई यांनी मराठी रियासत प्रकाशित करून मराठी इतिहास लेखन क्षेत्रात मोठी कामगिरी केली. त्यांचे हे कार्य इतके लोकप्रिय झाले की समाज त्यांना रियासतकार या नावाने ओळखू लागला. त्यांनी मराठ्यांचा समग्र इतिहास अनेक खंडांत प्रकाशित केला होता. अलीकडच्या काळात दी फडके, रामचंद्र गुहा इत्यादी संशोधकांनी आधुनिक इतिहास लेखनात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. भारतीय इतिहास लेखनावर भारतात उदयाला आलेल्या सामाजिक आणि राजकीय चळवळींचा प्रभाव होता. त्यांच्या बरोबरीने भारतीय इतिहास लेखनाची परंपरा स्वतंत्रपणे आणि समृद्धरित्या विकसित होत गेलेली दिसते. सोहगौडा ताम्रपट हा ताम्रपट सोहगौडा जिल्हा गोरखपूर, उत्तर प्रदेश येथे सापडला. हा ताम्रपट मौर्य काळातील असावा असे मानले जाते. ताम्रपटावरील कोरीव लेख ब्राह्मी लिपीत आहे. लेखाच्या सुरुवातीस जी चिन्हे आहेत त्यातील पारासहित असलेला वृक्ष तसेच पर्वत, एकावर एक असलेल्या 3 कमानी ही चिन्हे प्राचीन आहत नाण्यांवरही आढळतात. 4 खांबांवर उभे असलेले दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारे चिन्ह कोठारघरांचे निदर्शक असावेत असे अभ्यासकांचे मत आहे. या कोठारघरांमधील धान्य जपून वापरण्यात यावे असा आदेश त्या लेखात लिहिलेला आहे.
दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी या संदर्भातील हा आदेश असावा असे मानले जाते. माहीत आहे का तुम्हाला अल्बेरुनीने विविध ज्ञानशाखांमध्ये भारतीयांनी केलेली कामगिरी आणि भारतातील समाजजीवन यांसंबंधीची माहिती अरेबिक भाषेमध्ये लिहून ठेवली. पुढील काळात अनेक परदेशी इतिहासकारांनी भारताविषयी माहिती देणारे ग्रंथ लिहिले. त्यातील हसन निजामी लिखित ताजुल मासीर, मिन्हाज-इ-सिराज लिखित तबाकत-इ-नासिरी, अमीर खुसरो याचे विपुल लेखन तुझुक-इ-तिमुरी हे तैमूरलंग याचे आत्मचरित्र, याह्या बिन अहमद सरहिंदी लिखित तारिख-इ-मुबारकशाही यांसारखे ग्रंथ महत्त्वाचे आहेत. यांच्या लेखनातून आपल्याला भारतातील मध्ययुगीन कालखंडासंबंधी महत्त्वाची माहिती मिळते. परदेशी प्रवाशांनी लिहून ठेवलेले वृत्तांतही भारताच्या इतिहासाची महत्त्वाची साधने आहेत. इब्न बतूता, अब्दुल रझाक, मार्को पोलो, निकोलो कॉन्ती, बार्बोसा आणि डॉमिंगोस पेस हे त्यांपैकी होत. त्यांच्या लेखनातून मध्ययुगीन भारतासंबंधीची ऐतिहासिक माहिती मिळते. ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना, खापी खान आणि निकोलाय मनुची हे बादशाह औरंगजेबाच्या इतिहासकाळातील इतिहासकार होते. मुघल काळातील इतिहास समजून घेण्यासाठी त्यांचे लेखन अत्यंत महत्त्वाचे आहे. माहीत आहे का तुम्हाला द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मराठा सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी विस्ताराने मांडली. मराठी सत्तेचा उदय म्हणजे अचानक पेटलेला वणवा नसून त्याची सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रातील तयारी बराच काळ महाराष्ट्रात चालू होती, हे त्यांनी प्रतिपादले. माहीत आहे का तुम्हाला इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी V.का. राजवाडे यांनी पुण्यात 7 जुलै 1910 रोजी भारत इतिहास संशोधक मंडळ स्थापन केले. मानवी इतिहास काल व स्थल यांनी बद्ध झालेला आहे. कोणत्याही प्रसंगाचे वर्णन द्यायचे म्हणजे त्या प्रसंगाचा परिष्कार विशिष्ट कालावर व विशिष्ट स्थलावर पसरवून दाखवला पाहिजे. काल, स्थल व व्यक्ती या त्रयीची जी सांगड, तिलाच प्रसंग वा ऐतिहासिक प्रसंग ही संज्ञा देता येते. अंतिम चित्रण V.का. राजवाडे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कॅनिंगहोम. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कॅनिंगहॅम हे होते. हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद फ्रेडरिक मॅक्स म्युलर यांनी केला. हू वेअर द शूद्राज, वंचितांचा इतिहास, स्त्री-पुरुष तुलना, स्त्रीवादी लेखन, द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857, विदा सावरकर. ग्रांट डफ, वसाहतवादी इतिहास. इतिहास लेखन. भारतीय परंपरा. महत्त्वाचे सण व घटना. इसवी सन 1784 सर विल्यम जोन्स यांनी कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. इसवी सन 1817 जेम्स मिल याने द हिस्ट्री ऑफ द ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचे 3 खंड प्रसिद्ध केले. इसवी सन 1841 माउंट स्टुअर्ट
एल्फिन्स्टन यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ प्रसिद्ध केला. इसवी सन 1882 ताराबाई शिंदे यांचे स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक प्रसिद्ध झाले. इसवी सन 1888 पंडिता रमाबाई यांचे द हायकास्ट हिंदू वुमन हे पुस्तक प्रसिद्ध झाले. 7 जुलै 1910 इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली. महत्त्वाचे मुद्दे. भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल. 1. प्राचीन काळातील इतिहास लेखन. 1. प्राचीन भारतात पूर्वजांचे पराक्रम, दैवते यांच्या स्मृती मौखिक परंपरेने जपल्या जात असत. 2. 5000 वर्षांपूर्वींच्या हडप्पा संस्कृतीत लेखनकला अस्तित्वात होती, परंतु त्या लिपीचे वाचन करण्यात अजूनही यश मिळालेले नाही. 3. भारतातील सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे नाणी, मूर्ती, शिल्प, ताम्रपट व शिलालेख इत्यादींवरील कोरीव लेखांच्या स्वरूपात आहे. 4. मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून म्हणजे इसवी सनापूर्वी 3व्या शतकापासून भारतीय लेखनकलेची सुरुवात होते. लिखित साधने. प्राचीन भारताच्या इतिहासाची लिखित साधने. पुराणे व अन्य धर्मग्रंथ जसे की महाभारत, रामायण यांसारखी महाकाव्ये. लिखित साधने. पुराणे व अन्य धर्मग्रंथ, जैन व बौद्ध धर्मग्रंथ. प्राचीन भारताच्या इतिहासाची लिखित साधने. रामायण व महाभारत यांसारखी महाकाव्ये. परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने. 3. प्राचीन लिखित साधनांतून मिळणारी माहिती. 1. विशिष्ट काळातील राजांची वंशावळ, राजकीय घडामोडी व शासन व्यवस्था. 2. तत्कालीन सामाजिक रचना, हवामान, नैसर्गिक संकटे इत्यादी. 3. त्या काळातील सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक व सांस्कृतिक जीवन. 4. बाणभट्टाच्या हर्षचरित या संस्कृत काव्यातून 7व्या शतकातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक जीवनाचे वास्तववादी चित्रण वाचायला मिळते. 4. कल्हण. 1. याने 12व्या शतकात राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ लिहिला. 2. इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसे असावे हे या ग्रंथावरून दिसते. 3. तत्कालीन नाणी, कोरीव लेख, प्राचीन वास्तूंचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा यांचा अभ्यास करून हा ग्रंथ तयार झाला आहे. राजतरंगिणी. कल्हण या विद्वानाने 12व्या शतकात खंडकाव्य स्वरूपात लिहिलेला काश्मीरचा इतिहास व वर्णन म्हणजे राजतरंगिणी हा ग्रंथ होय. या ग्रंथाची रचना संस्कृत भाषेत असून तो 8 तरंगांमध्ये विभागलेला आहे. ग्रंथात एकूण 4377 श्लोक आहेत. हा ग्रंथ भारताचे नंदनवन असलेल्या काश्मीरचा भूगोल समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरतो. कल्हण पंडिताने येथे होऊन गेलेल्या प्रत्येक राजाचे गुण व दोष वर्णन केले आहेत. महाभारतातील पहिल्या गोनार्द राजापासून 11व्या शतकातील हर्षापर्यंत सुमारे 4000 वर्षांपर्यंतचा काश्मीरचा इतिहास या ग्रंथात वाचावयाला मिळतो. काश्मीरच्या वास्तववादी इतिहास लेखनामुळे राजतरंगिणी हा ग्रंथ प्राचीन भारतीय इतिहासाच्या साधनांतील एक महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. हे समजून घ्या. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 7. सोहगौडा ताम्रपट. 1. उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात सोहगौडा येथे ब्राह्मी लिपीत लिहिलेला एक मौर्यकालीन ताम्रपट सापडला आहे. 2. त्यावर वृक्ष, पर्वत, धान्याचे कोठार अशी चिन्हे कोरलेली आहेत. 3. कोठारातील धान्य जपून वापरण्याचा आणि दुष्काळाच्या वेळी कशी काळजी घ्यावी या संदर्भातील हे आदेश असावेत असे मानले जाते. 5. मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन. मुस्लिम इतिहासकार. इतिहासकाराचे नाव, ग्रंथाचे नाव, माहिती विचार. 1. झियाउद्दीन बर्नी. ग्रंथाचे नाव तारिख-ई-फिरुजशाही. माहिती विचार. बर्नीने सांगितलेले इतिहास लेखनाचे हेतू. 1. राजांच्या पराक्रमाचे व कल्याणकारी धोरणांचे वर्णन पुरेसे नाही. 2. राजांच्या दोषांचे व चुकीच्या धोरणांचे विवेचनही करावे. 3.
तत्कालीन विद्वान व्यक्ती, साहित्यिक, संत अशा व्यक्तींच्या सामाजिक प्रभावाचेही वर्णन करावे. 2. बाबर, मुघल साम्राज्याचा संस्थापक. ग्रंथाचे नाव तुझुक-ई-बाबरी, आत्मचरित्र. या आत्मचरित्रात पुढील माहिती दिलेली आहे. 1. त्याने केलेल्या युद्धांची वर्णने. 2. प्रवास केलेल्या देशांची व शहरांची वर्णने. 3. स्थानिक अर्थव्यवस्था, रीतिरिवाज व वनस्पती सृष्टी. 3. अबुल फजल. अबुल फजल ग्रंथाचे नाव अकबरनामा. माहिती विचार. ग्रंथाची वैशिष्ट्ये. 1. अधिकृत नोंदींच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे संकलन. 2. मिळालेल्या माहितीची विश्वासार्ह छाननी. 3. पूर्वग्रह विरहित आणि वास्तववादी संशोधन पद्धती. मुस्लिम इतिहासकारांच्या लेखनाची वैशिष्ट्ये. 1. मध्ययुगीन भारतामधील मुस्लिम इतिहासकारांच्या लेखनावर अरबी व फारसी इतिहास लेखनाचा प्रभाव होता. 2. मुघल राज्यकर्त्यांची स्तुती व त्यांच्याशी असलेली निष्ठा या इतिहास लेखनातून व्यक्त होते. 3. त्यांनी इतिहास लेखनात समर्पक पद्यउतारे आणि सुंदर चित्रांचा अंतर्भाव करण्याची पद्धत सुरू केली. हेही माहिती करून घ्या. अल बेरुनी, जन्म 4 सप्टेंबर 973, मृत्यू डिसेंबर 1048. मध्य आशियातील एक प्रसिद्ध मुसलमान इतिहासकार व तत्त्वचिंतक. त्याने चंद्रग्रहण पाहून निरीक्षणात्मक माहिती लिहिली. त्याने चंद्रग्रहण पाहून निरीक्षणात्मक माहिती लिहिली. कालगणनेवर ग्रंथ लिहिला. मुहम्मद गझनीच्या पहिल्या स्वारीच्या वेळी इसवी सन 1022 अल बेरुनी मुहम्मदाबरोबर भारतात आला. त्याने भारतभर प्रवास करून संस्कृत ग्रंथांचा अभ्यास केला. तारीख-ए-हिंद या ग्रंथात त्याने भारतातील तत्कालीन स्थितीचे सर्वांगीण वर्णन केले आहे. त्याने मुहम्मदाच्या भारतावरील स्वाऱ्यांवर टीका केली आहे. त्याने पतंजलीच्या योगसूत्राचे व कपिलमुनींच्या सांख्य इत्यादी संस्कृत ग्रंथांचे अनुवाद अरबी भाषेमध्ये केले. त्याने 150 ग्रंथ लिहिले असे म्हणतात, परंतु त्यातील 27 ग्रंथच आज उपलब्ध आहेत. माहीत आहे का तुम्हाला? पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 8. मुस्लिम इतिहासकार व त्यांचे ग्रंथ. मध्ययुगीन भारतातील मुस्लिम इतिहासकारांचे ग्रंथ. ताजुल मासीर, हसन निजामी, याह्या बिन अहमद सरहिंदी, तारिक-ई-मुबारक शाही, मिन्हाज-ई-सिराज, तबाकत-ई-नासिर, अबुल फजल अकबरनामा, तैमूरलंग, तुझुक-ई-तिमुरी, हसन निजामी, ताजुल मासीर, तैमूरलंग, तुझुक-ई-तिमुरी, याह्या बिन अहमद सरहिंदी, तारिक-ई-मुबारक शाही, मिन्हाज-ई-सिराज, तबाकत-ई-नासिरी, अबुल फजल अकबरनामा. बखर वाङ्मय. बखरी व त्यांचे विषय. सभासद बखर, छत्रपती शिवरायांच्या कारकिर्दीचे वर्णन. भाऊसाहेबांचे बखर. पानिपतच्या तिसऱ्या लढाईचे वर्णन. होळकरांची कैफियत, होळकरांच्या घराण्याचे वर्णन. पानिपतचे बखर, पानिपतच्या तिसऱ्या लढाईचे वर्णन. हेही माहीत करून घ्या. बखर या शब्दाचा कोशातील अर्थ हकीकत, बातमी, इतिहास, कथानक, चरित्र. खबर या फारसी शब्दापासून तो बनला असावा. ज्या काळात मराठीवर फारसी भाषेचा प्रभाव होता त्याच काळात मराठीत बखरी लिहिल्या गेल्या. ऐतिहासिक साहित्यात
3. एक गद्य लेखन प्रकार म्हणून बखरींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. उत्तर पेशवाईत सन 1760 ते 1850 या दरम्यान सुमारे 200 बखरी लिहिल्या गेल्या. पानिपतच्या युद्धावर आणि शिवाजी महाराजांवर अनेक बखरी लिहिलेल्या आढळतात. बखरीतून तत्कालीन लोकस्थितीचे वर्णन असते, तसेच इतिहासही असतो, परंतु इतिहासातील काटेकोरपणा त्यात नाही. शिवरायांचे, भाऊसाहेब पेशव्यांचे व पानिपतच्या युद्धाचे वर्णन बखरकार अतिरंजितपणेही करताना दिसतो. त्यातून त्याची उत्तम निवेदनशैली दिसते. बखरीतील अलंकारिक वर्णने, सुभाषितांचा वापर, सुविचार वजा वाक्ये, वीररस व शोकात्मरसपूर्ण वर्णने यामुळे बखरींकडे इतिहासापेक्षा मराठी गद्य साहित्याचा एक प्रकार म्हणूनच पाहिले जाते. आधुनिक काळातील इतिहासलेखन. 19व्या शतकात ब्रिटिश राजवटीत भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासाला सुरुवात झाली. अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी लेखन केले. त्यावर वसाहतवादी धोरणाचा प्रभाव जाणवतो. भारतीय संस्कृतीविषयीचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन त्यांच्या लेखनात दिसून येतो. 7. भारतीय इतिहास लेखन करणारे ब्रिटिश अधिकारी. ब्रिटिश अधिकाऱ्याचे नाव, ग्रंथाचे नाव, माहिती. अलेक्झांडर कॅनिंगहॅम. ग्रंथाचे नाव द एन्शियंट जिओग्राफी ऑफ इंडिया. द एशियंट जिओग्राफी ऑफ इंडिया. दी ANCIENT. द एशियंट जिओग्राफी ऑफ इंडिया. माहिती. 1. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक. 2. अनेक प्राचीन स्थळांचे उत्खनन केले. 3. बौद्ध धर्मग्रंथातील उल्लेख असलेल्या ठिकाणांचे उत्खनन व संशोधनपर लेखन. जॉन मार्शल. 1. द बुद्धिस्ट आर्ट ऑफ गांधार. 2. तक्षशिला. माहिती. 1. यांच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला. 2. भारतीय संस्कृती 5000 वर्षांपूर्वीची आहे हे त्यांच्या संशोधनाने सिद्ध केले. 3. जेम्स मिल. ग्रंथाचे नाव द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. इसवी सन 1817 मध्ये 3 खंड प्रसिद्ध झाले. माहिती. 1. ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला पहिला ग्रंथ. 2. लेखनात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव. 3. भारतीय संस्कृतीविषयी पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन जाणवतो. 4. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन. ग्रंथाचे नाव द हिस्ट्री ऑफ इंडिया. माहिती. मुंबईचे गव्हर्नर. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अनेक सुधारणा. जेम्स ग्रँडफ. ग्रंथाचे नाव अ हिस्ट्री ऑफ द मराठाज. 3 खंड. माहिती. भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची प्रवृत्ती या ग्रंथातून जाणवते. 2. ग्रंथात मराठ्यांचा इतिहास दिलेला आहे. ब्रिटिश अधिकाऱ्याचे नाव कर्नल डॉट. ग्रंथाचे नाव टुडेज ॲनल्स ऑफ राजस्थान. माहिती. राजस्थानचा इतिहास लिहिला. या ग्रंथातही भारतीयांना कमी लेखण्याची प्रवृत्ती आढळून येते. ब्रिटिश अधिकाऱ्याचे नाव विल्यम विल्सन हंटर. ग्रंथाचे नाव द ब्रीफ हिस्ट्री ऑफ द इंडिया. माहिती. हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला. त्याच्या इतिहास लेखनात निष्पक्षपाती वृत्ती दिसून येते. हेही माहिती करून घ्या. 1. सर अलेक्झांडर कॅनिंगहॅम. जन्म 23 जानेवारी 1814. मृत्यू 28 नोव्हेंबर 1893. 1860 साली स्थापन झालेल्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण या शासकीय खात्याचे ते पहिले संचालक होते. भूसेनेचे मेजर जनरल म्हणून ते निवृत्त झाले. त्यांचे समकालीन पुरातत्वज्ञ जेम्स प्रिन्सेप यांच्या सहवासाने त्यांना उत्खननाचा व संशोधनाचा व्यासंग जडला. त्यांनी सारनाथ, सांची येथे उत्खनन करून त्यावर ग्रंथ लिहिला. काश्मीरमधील मंदिरांच्या वास्तुशिल्पांवर लेखन केले. नाणकशास्त्र, मंदिरे, स्तूप, भूगोल यांवर पुस्तके लिहिली. बोधगयेवरील बौद्ध अवशेषांचा अभ्यास व संशोधन केले. त्यांनी भारतीय पुरातत्व विषयक
विविध शाखांतील संशोधनाचा पाया घातला. दोन, सर जॉन ह्युबर्ट मार्शल. जन्म 19 मार्च 1876, मृत्यू 17 ऑगस्ट 1958. सर जॉन ह्युबर्ट मार्शल. जन्म 19 मार्च 1876, मृत्यू 17 मार्च 1958. जॉन मार्शल हे 1902 ते 1931 या कालावधीत भारतातील पुरातत्वविद्या सर्वेक्षण खात्याचे संचालक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली मोहेंजोदडो, तक्षशिला, सांची, श्रीवस्ती, पाटणा, सारनाथ इत्यादी ठिकाणी उत्खनन झाले. त्यांनीच पुराणवास्तू व वस्तू संरक्षणाचा कायदा 1904 साली संमत करून घेऊन भारतातील प्राचीन वास्तूंना शासनाकडून संरक्षण मिळवून दिले. भारतीय संशोधकांना पुरातत्त्वीय उत्खननाचे प्रशिक्षण दिले. संग्रहालयांमध्ये वाढ केली. अनेक शिलालेख शोधून त्यांवरील माहिती प्रसिद्ध केली. सिंधू संस्कृतीचा शोध हे त्यांचे महत्त्वाचे कार्य. 3. जेम्स मिल. जन्म 6 एप्रिल 1773, मृत्यू 23 जून 1836. इंग्लंडमधील स्कॉटलंड प्रांतातील मिल हे तत्त्वज्ञ, इतिहासकार व अर्थतज्ञ होते. ते उपयुक्ततावादी विचारसरणीचे पुरस्कर्ते होते. त्यांनी तत्त्वज्ञान, इतिहास, अर्थशास्त्र, राजकीय व सामाजिक धोरणे यांवर विपुल लेखन केले. त्यांनी 1806 साली ब्रिटिश भारताचा इतिहास लिहिण्यास प्रारंभ केला व 1817 साली तो 3 खंडात प्रसिद्ध झाला. भारतात झालेल्या ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेचा व विस्ताराचा हा पहिला इतिहास होय. सत्ता संपादनासाठी ज्या पद्धतींचा वापर केला जातो त्यावर या ग्रंथात त्याने टीका केली आहे. या ग्रंथामुळे त्यांची ईस्ट इंडिया कंपनीच्या इंडिया हाऊस या मुख्य कार्यालयात नेमणूक झाली. त्यांच्या 17 वर्षांच्या कामगिरीमुळे भारतीय ब्रिटिश शासन व्यवस्थेत सुधारणा झाली. प्रसिद्ध तत्त्वज्ञ, अर्थशास्त्रज्ञ जॉन स्टुअर्ट मिल हे जेम्स मिल यांचे ज्येष्ठ पुत्र होत. 4. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन. जन्म 6 ऑक्टोबर 1779, मृत्यू 20 नोव्हेंबर 1859. एल्फिन्स्टन हे 1819 ते 1827 या काळात मुंबई इलाख्याचे गव्हर्नर होते. ते कर्तबगार प्रशासक, मुत्सद्दी आणि इतिहासकार होते. त्यांनी कायद्याचे स्थानिक प्रशासन लोकप्रिय करण्यासाठी मोठे प्रयत्न केले. त्यांनी ब्रिटिशांचे प्रतिनिधी म्हणून नागपूरकर भोसले, दुसरे बाजीराव पेशवे अशा अनेक दरबारी काम केले. मुंबई इलाख्यात सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी फार मोठे कार्य केले. मातृभाषा व इंग्रजी भाषा अशी शिक्षण पद्धती त्यांनीच सुरुवात केली. स्थानिकांच्या शिक्षणासाठी छोटी पुस्तके छापून घेतली. शिक्षणासाठी दक्षिणा फंड उभारला. त्यांना मराठी, फारसी, ग्रीक, रोमन या भाषा अवगत होत्या. अनेक ग्रंथांची त्यांनी निर्मिती केली. त्यांच्या मृत्यूनंतर भारतीय स्थानिकांनी वर्गणी गोळा करून त्यांच्या नावे एल्फिन्स्टन महाविद्यालय व इन्स्टिट्यूट सुरू केले. परेलच्या ब्रिजला व लोकल स्टेशनलाही त्यांचे नाव दिलेले आहे. आता या स्टेशनला प्रभादेवी असे नाव देण्यात आले आहे. 5. जेम्स ग्रँड डफ. जन्म 8 जुलै 1789, मृत्यू 23 सप्टेंबर 1858. दुसऱ्या बाजीरावाचा पराभव करण्यात माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनसह ग्रँड डफ याचाही सहभाग होता. सातारच्या राज्याची घडी नीट बसवण्यासाठी रेसिडेंट म्हणून डफ याला पाठवण्यात आले. तेथे त्याने बखरी, सनदा, हस्तलिखिते, पोथ्या वगैरे ऐतिहासिक साधने
गोळा केली. मोडी ग्रंथांचे मराठी भाषांतर करून घेतले. औरंगजेबाची पत्रे, शिवाजीराजांचे व्यंकोजींना पाठवलेले पत्र अशी अनेक पत्रे त्याला मिळाली. 1818 ते 1822 या काळात त्याने मराठ्यांचा सूत्रबद्ध इतिहास सिद्ध केला. हा इतिहास पटण्यासारखा नसला तरी मराठ्यांचा पहिला सुसूत्र व एकसंध इतिहास हे त्याचे मूल्य महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रात जेम्स ग्रँट डबचा इतिहास बरीच वर्षे प्रमाण मानण्यात येत असे. भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली. 1. वसाहतवादी इतिहास लेखन. 1. ब्रिटिश अधिकाऱ्यांचा आणि ख्रिस्ती धर्मप्रसारकांचा यात समावेश होता. 2. भारतीय संस्कृती गौण आहे ही त्यांची दृष्टी लेखनात जाणवते. 3. वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी त्यांनी इतिहास लेखन केले. 4. केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाच्या 5ही खंडात वास्तववादी इतिहास लेखन आढळते. 2. प्राच्यवादी इतिहास लेखन. 1. पूर्वेकडील संस्कृती आणि तेथील देश यांच्याबद्दल कुतूहल निर्माण होऊन ज्या युरोपीय इतिहासकारांनी लेखन केले त्यांना प्राच्यवादी इतिहास लेखक असे म्हणतात. 2. या लेखकांनी संस्कृत व युरोपीय भाषा तसेच वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्य यांचा तौलनिक अभ्यास केला. 3. या भाषांची जननी असणारी एक प्राचीन इंडो युरोपीय भाषा त्या काळात अस्तित्वात होती अशी कल्पना प्राच्यवादी इतिहास लेखकांनी मांडली. 3. प्राच्यवादी इतिहासकार. 1. सर विल्यम जॉन्स इसवी सन 1784 मध्ये कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. प्राचीन भारतीय वाङ्मय व इतिहास यांच्या अभ्यासाला चालना दिली. 2. फ्रेडरिक मॅक्सम्युलर संस्कृत साहित्याचा अभ्यासक, हितोपदेशक. या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केला. द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट या नावाने 50 खंड प्रकाशित केले. ऋग्वेदाचे संकलन व जर्मन भाषेत भाषांतर केले. 3. प्राच्यवादी इतिहासकारांच्या लेखनातील छुपे साम्राज्यवादी हितसंबंध प्रकाशात आणण्याचे काम एडवर्ड सैद यांनी केले. 4. राष्ट्रवादी इतिहास लेखन. 1. भारतात 19व्या शतकात इंग्रजी शिक्षण पद्धती सुरू झाली. 2. इंग्रजी शिकलेल्या भारतीय इतिहासकारांना प्राचीन भारतीय संस्कृतीचे महत्त्व वैभव जाणवल्यामुळे त्यांना आत्मभान आले. 3. आत्मजाणीव असलेल्या इतिहासकारांनी जे इतिहास लेखन केले त्या लेखनाला राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हणतात. 4. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रहदूषित इतिहास लेखनाला त्यांनी विरोध केला. 5. भारतीय इतिहासातील सुवर्णकाळ शोधून तो वर्णन केला. 6. हे करताना त्यांच्याकडून काही वेळा वास्तवाकडेही दुर्लक्ष झाले. 5. राष्ट्रवादी इतिहासकार प्रेरणा विष्णूशास्त्री चिपळूणकर. 5. राष्ट्रवादी इतिहासकार प्रेरणा विष्णूशास्त्री चिपळूणकर. महादेव गोविंद रानडे, काशीप्रसाद जयस्वाल. महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, भगवानलाल इंद्रजी, रमेशचंद्र मुजुमदार, वासुदेव विष्णू मिराशी, काशीप्रसाद जयस्वाल, विनायक दामोदर सावरकर, राजेंद्रलाल मिश्र, राधाकुमुद मुखर्जी, अनंत सदाशिव आळतेकर. राष्ट्रवादी इतिहासकार महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, भगवानलाल इंद्रजी, अनंत सदाशिव आळतेकर, राधाकुमुद मुखर्जी, प्रेरणा विष्णूशास्त्री चिपळूणकर, रमेशचंद्र मुजुमदार, वासुदेव विष्णू मिराशी, काशीप्रसाद जयस्वाल, विनायक दामोदर सावरकर, राजेंद्रलाल मिश्र.
6. राष्ट्रवादी इतिहासकारांचे लेखन. राष्ट्रवादी इतिहासकार ग्रंथांचे नाव, माहिती व कार्य. 1. विष्णुशास्त्री चिपळूणकर. ग्रंथाचे नाव राष्ट्रवादी लेखन, माहिती, कार्य. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास प्रेरणा दिली. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहासाला विरोध केला. 2. राष्ट्रवादी इतिहासकार न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. ग्रंथाचे नाव द राईज ऑफ द मराठा पॉवर, माहिती, कार्य. 1. मराठा सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी मांडली. मराठी सत्तेच्या उदयापूर्वीची महाराष्ट्रातील सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रातील जागृती प्रतिपादन केली. 3. राष्ट्रवादी इतिहासकार. 3. वि. का. राजवाडे. ग्रंथाचे नाव मराठ्यांच्या इतिहासाची साधने, 22 खंड, माहिती, कार्य. 1. भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली. 2. इतिहास लेखनाविषयीची मते. 1. स्थळ, काळ व व्यक्ती या त्रयींची सांगड म्हणजे ऐतिहासिक प्रसंग होय. 2. इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण जीवनदर्शन होय. 3. आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे. 4. अस्सल कागदपत्रांच्याच आधारे इतिहास लिहिला पाहिजे. 4. राष्ट्रवादी इतिहासकार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, वि.दा. सावरकर. ग्रंथाचे नाव द इंडियन वॉर ऑफ द इंडिपेंडन्स, 1957. माहिती, कार्य. भारतीयांना ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा मिळाली. राष्ट्रवादी इतिहास लेखनास चालना मिळाली. 5. राष्ट्रवादी इतिहासकार गोविंद सखाराम सरदेसाई. ग्रंथाचे नाव मराठी रियासत, माहिती, कार्य. 1. मराठ्यांचा समग्र इतिहास अनेक खंडांत प्रकाशित केला. 2. रियासतकार या नावानेच ते ओळखले जाऊ लागले. हेही माहीत करून घ्या. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे साहित्य. सावरकरांनी केलेल्या क्रांतिकारक आणि समाजसेवी कार्याप्रमाणेच त्यांचे लेखनकार्यही राष्ट्रवादी विचारांनी प्रभावित होते. 1. 1857चे स्वातंत्र्यसमर ते जोसेफ मॅझिनीचे 1857चे स्वातंत्र्यसमर तसेच जोसेफ मॅझिनीचे चरित्र हा अनुवादित ग्रंथ. 2. सागरा प्राण तळमळला, स्वतंत्रते भगवती यांसारख्या कविता. 3. भारतीय इतिहासातील 6 सोनेरी पाने व शत्रूच्या शिबिरात यांसारखे ग्रंथ. 4. मोपल्यांचे बंड व काळे पाणी या कादंबऱ्या. 5. उशाप, संन्यस्त खडग, उत्तरक्रिया ही नाटके. 6. माझी जन्मठेप हे आत्मचरित्र. 7. अनेक निबंध व लेखन. 8. हिंदू धर्मावरील ग्रंथ तसेच इंग्रजी साहित्य. सावरकरांच्या साहित्याने राष्ट्रवादी इतिहास लेखनाला प्रेरणा व चालना मिळाली. 7. स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन. मार्क्सवादी इतिहास. 1. उत्पादनाची साधने व उत्पादन प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा उहापोह मार्क्सवादी इतिहास लेखनात केलेला दिसून येतो. 2. सामाजिक घटनांचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे महत्त्वाचे सूत्र होय. 3. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक कॉम्रेड डांगे यांनी प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी या ग्रंथात मार्क्सवादी इतिहास लेखनच केले आहे. 4. मार्क्सवादी इतिहासकारांनी भारतीय जातीव्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला. 5. भारतीय मार्क्सवादी इतिहासकार. 1. दामोदर धर्मानंद कोसंबी. 2. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे. 3. कॉम्रेड शरद पाटील. 4. रामशरण शर्मा. वंचितांचा इतिहास. 1. समाजातील हजारो वर्षांपासून उपेक्षित राहिलेल्या समाजवर्गाचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहास लेखनापासून सुरू झाली. 2. समाजाच्या तळाशी असलेल्या लोकसमूहापासून इतिहास लेखनाची सुरुवात झाली पाहिजे असे अँटोनिओ ग्रामची या इटालियन तत्त्वज्ञाने मत मांडले. 3. गुलामगिरी या ग्रंथात महात्मा ज्योतिराव फुले यांनी शूद्रातिशूद्रांचा आणि धर्माच्या नावाखाली होत असलेल्या स्त्री आणि शूद्रांच्या शोषणाचा इतिहास सांगितला. 4.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हू वे द शूद्राज आणि द अनटचेबल्स या ग्रंथात दलितांवरील अन्याय व भारताच्या राजकीय व सांस्कृतिक जडणघडणीतील त्यांचे स्थान यावर प्रकाश टाकला आहे. स्त्रीवादी इतिहास. 1. स्त्रीवादी इतिहास लेखिकांसमोरील आव्हाने. 1. प्रारंभीच्या काळात पुरुष इतिहासकार असल्याने स्त्रियांच्या कामगिरीकडे दुर्लक्ष झाले. त्यावर प्रकाश टाकणे आवश्यक होते. 2. स्त्रियांनी निर्मिलेल्या साहित्याचे संशोधन व संकलन करणे. 3. इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा नव्याने विचार करणे. स्त्रीवादी इतिहास लेखिका. स्त्रीवादी इतिहास लेखिकेचे नाव, ग्रंथाचे नाव, माहिती, कार्य. स्त्रीवादी इतिहास लेखिका ताराबाई शिंदे. ग्रंथाचं नाव स्त्री पुरुष तुलना, माहिती व कार्य. 1. भारतातील पहिला स्त्रीवादी इतिहास लेखन असणारा ग्रंथ. 2. पुरुषप्रधान व्यवस्था व जातीव्यवस्थेला विरोध. स्त्रीवादी इतिहास लेखिका पंडिता रमाबाई. ग्रंथाचे नाव द हायकास्ट हिंदू वुमन, माहिती आणि कार्य. स्त्रियांच्या जीवनावरील ग्रंथ. स्त्रीवादी इतिहास लेखिका मीरा कोसंबी. स्त्रीवादी इतिहास लेखिका मीरा कोसंबी. ग्रंथाचे नाव क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स, फेमिनिस्ट एसेज इन सोशल हिस्ट्री, माहिती आणि कार्य. 1. पंडिता रमाबाई भारतातील पहिल्या कार्यरत स्त्री डॉक्टर रखमाबाई यांच्या कार्यांवरील निबंध. 2. स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग, जात इत्यादींसंबंधी लेखन. स्त्रीवादी इतिहास लेखिका शर्मिला रेगे. ग्रंथाचे नाव रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमोनीज, माहिती, कार्य. माहिती, कार्य. 1. महाराष्ट्रातील स्त्रियांच्या दयनीय अवस्थेवर लेखन केले. 2. दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर त्यांनी लिहिलेल्या निबंधांचे संकलन या ग्रंथात केले आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे अलेक्झांडर कॅनिंगहॅम हे पहिले सरसंचालक होते. हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा फ्रेडरिक मॅक्सम्युलर यांनी जर्मन भाषेत अनुवाद केला. भारतात कोरीव लेखांच्या स्वरूपात लिखित साहित्याची सुरुवात सम्राट अशोकाच्या काळापासून झाली. इसवी सनाच्या 7व्या शतकात बाणभट्ट या कवीने लिहिलेले हर्षचरित हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्रग्रंथाच्या स्वरूपाचे आहे. इसवी सनाच्या 12व्या शतकात कल्हण याने लिहिलेला राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक मार्क्सवादी इतिहास लेखनाचे उदाहरण आहे. मध्ययुगीन भारतातील मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावर अरबी व फारसी इतिहास लेखनाच्या परंपरांचा प्रभाव असलेला दिसतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती सभासद बखर या बखरीतून मिळते. भाऊसाहेबांची बखर या बखरीत पानिपतच्या 3ऱ्या लढाईचे वर्णन आहे. रियासतकार या नावाने गोविंद सखाराम सरदेसाई यांना ओळखले जाते. नीलकंठ कीर्तने व वि. का. राजवाडे यांनी जेम्स ग्रँट डफ याच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा दाखवून दिल्या आहेत. इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी पुण्यात 7 जुलै 1910 रोजी भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी जे लेखन केले आहे त्यावर ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणाचा प्रभाव पडलेला दिसून येतो. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली. हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिताना विल्यम विल्सन हंटर या ब्रिटिश लेखकाची निष्पक्षपाती वृत्ती दिसून येते. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी मार्क्सवादी इतिहास लेखन केले. स्त्री पुरुष तुलना हे ताराबाई शिंदे यांनी लिहिलेले पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते.
वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचे कार्य रणजित गुहा यांनी वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचे कार्य रणजित गुहा या भारतीय इतिहासकाराने केले. हू वेअर द शूद्रास, वंचितांचा इतिहास, स्त्री-पुरुष तुलना, स्त्रीवादी लेखन, केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया, वसाहतवादी इतिहास लेखन. द राईज ऑफ द मराठा पॉवर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. मराठ्यांच्या इतिहासाची साधने, विष्णुशास्त्री चिपळूणकर. मराठ्यांची रियासत, गोविंद सखाराम सरदेसाई. द राईज ऑफ द मराठा पॉवर, न्यायमूर्ती रानडे. मराठ्यांची रियासत, गोविंद सखाराम सरदेसाई. गुलामगिरी, महात्मा फुले. चुकीची जोडी, मराठ्यांच्या इतिहासाची साधने, विष्णुशास्त्री चिपळूणकर ही चुकीची जोडी आहे. भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना, इतिहासाचार्य विका राजवाडे. एशियाटिक सोसायटीची स्थापना, सर विल्यम जॉन्स. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास प्रेरणा, विष्णुशास्त्री चिपळूणकर. राष्ट्रवादी इतिहास लेखन, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, विदा सावरकर. राष्ट्रवादी इतिहास लेखन, विदा सावरकर. मार्क्सवादी इतिहास लेखन, दामोदर धर्मानंद कोसंबी. स्त्रीवादी इतिहास, शर्मिला रेगे. इतिहासकार, ग्रंथ व हेतू. तुझुक ई बाबराला कराव्या लागलेल्या युद्धांची वर्णने. राजतरंगिणी, कल्हण, काश्मीरचा इतिहास. सभासद बखर, कृष्णाजी अनंत सभासद. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती. तारिक ई फिरुजशाही, जियाउद्दीन बर्नी. इतिहास लेखनाचा हेतू. राष्ट्रवादी इतिहासकार. 1. अनंत सदाशिव आळतेकर. 2. महादेव गोविंद रानडे. 3. रामकृष्ण गोपाळ भांडारकर. 3. विनायक दामोदर सावरकर. 4. विष्णुशास्त्री चिपळूणकर. राष्ट्रवादी इतिहासकार. 1. अनंत सदाशिव आळतेकर. 2. महादेव गोविंद रानडे. 3. रामकृष्ण गोपाळ भांडारकर. 4. विनायक दामोदर सावरकर. 5. विष्णुशास्त्री चिपळूणकर. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन भारताचा इतिहास लिहिणारे ब्रिटिश इतिहासकार. सॉरी असं नाही आहे ते. भारताचा इतिहास लिहिणारे ब्रिटिश इतिहासकार जेम्स मिल, माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, जेम्स ग्रँडफ, कर्नल विल्यम विल्सन हंटर. औरंगजेबाच्या काळातील इतिहासकार. औरंगजेबाच्या काळातील इतिहासकार. 1. ईश्वरदास नागर. 2. भीमसेन सक्सेना. 3. खाफी खान. 4. निकोलाय मनुची. मध्ययुगीन भारताची माहिती लिहिणारे परदेशी प्रवासी. 1. डॉमिंगो स्पेस. 2. इब्न बतुता. 3. अब्दुल रझाक. 4. मार्को पोलो. 5. बार्बोसा. 6. निकोलो कॉन्ती. इतिहासकार ग्रंथाचे नाव. जेम्स मिल, द हिस्ट्री ऑफ द ब्रिटिश इंडिया. जेम्स ग्रँडफ, अ हिस्ट्री ऑफ द मराठाज.
माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, द हिस्ट्री ऑफ इंडिया, माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, द हिस्ट्री ऑफ इंडिया, श्री अ डांगे, प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हू वेअर द शूद्राज. मॅक्स म्युलर याच्या ग्रांथिक कार्याचा ओघ तक्ता तयार करा. मॅक्स म्युलर याचे ग्रांथिक कार्य: 1. ऋग्वेदाचे संकलन व त्याचे 6 खंडात प्रकाशन. 2. ऋग्वेदाचा जर्मन भाषेत अनुवाद. 3. हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद. 4. द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट या नावाने 50 खंड प्रकाशित. थोडक्यात टिपा लिहा. प्राच्यवादी इतिहास. उत्तर: 1. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपातील अभ्यासकांकडे पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले होते. या कुतूहलापोटी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना प्राच्यवादी अभ्यासक असे म्हणतात. 2. या प्राच्यवादी अभ्यासकांनी भारतीय संस्कृती, इतिहास येथील विविध भाषा व धर्म यांचा अभ्यास करून इतिहास लेखन केले. या लेखनाला प्राच्यवादी इतिहास लेखन असे म्हणतात. 3. प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास करून या भाषांची जननी प्राचीन इंडो-युरोपीय भाषा होती अशी कल्पना मांडली. 4. या प्राच्यवादी अभ्यासकात छुपी साम्राज्यवादी वृत्ती दडलेली असल्याने त्यांनी पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन ठेवूनच भारताच्या इतिहासाचे लेखन केले. 2. राष्ट्रवादी इतिहास लेखन. उत्तर: 1. 19व्या शतकात भारतात इंग्रजी शिक्षण पद्धती सुरू झाली. या पद्धतीत शिकून तयार झालेल्या इतिहासकारांना भारताच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाविषयीची जाण झाली. आत्मजाणीव निर्माण झालेल्या या इतिहासकारांनी भारताविषयी जे इतिहास लेखन केले त्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हणतात. 2. या राष्ट्रवादी इतिहास लेखकांनी प्राच्यवादी लेखकांच्या पूर्वग्रहदूषित इतिहास लेखनाला विरोध केला. 3. भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधून त्यावर त्यांनी लेखन केले. 4. राष्ट्रवादी इतिहास लेखनामुळे ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्यास प्रेरणा मिळाली, तसेच प्रादेशिक इतिहास लिहिण्यासही चालना मिळाली. वंचितांचा इतिहास. उत्तर: 1. समाजाने ज्यांना सर्व अधिकारांपासून वंचित ठेवले, उपेक्षित ठेवले अशा समूहांच्या इतिहासाला वंचितांचा इतिहास असे म्हणतात. 2. मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून वंचितांचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झाली. 3. इटालियन तत्त्वज्ञ अँटोनिओ ग्रामची याने इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांपासून करण्याची कल्पना मांडली. 4. भारतात महात्मा फुले व डॉक्टर आंबेडकर यांच्या लेखनात वंचितांच्या इतिहासाचा विचार दिसून येतो. लोकपरंपरा हे वंचितांच्या इतिहास लेखनाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते. वंचितांच्या इतिहासातून सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचे चित्रण केले गेले. वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचे कार्य रणजित गुहा यांनी केले. वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचे महत्त्वाचे कार्य रणजित गुहा यांनी केले. हर्षचरित आणि राजतरंगिणी. उत्तर: 1. इसवी सनाच्या 7व्या शतकात बाणभट्टांच्या हर्षचरित या चरित्रग्रंथाच्या स्वरूपात संस्कृत काव्यग्रंथ लिहिला. हर्षचरित आणि राजतरंगिणी. उत्तर: 1. इसवी सनाच्या 7व्या शतकात बाणभट्टांनी हर्षचरित या चरित्रग्रंथाच्या स्वरूपात संस्कृत काव्यग्रंथ लिहिला. 2. या काव्यग्रंथात त्याने तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचे वास्तववादी चित्रण केलेले आहे. 3. इसवी सनाच्या 12व्या शतकात कल्हण याने राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावर ग्रंथ रचला आहे. 4. या ग्रंथात त्याने काश्मीरच्या राजकुलांच्या अधिकृत नोंदी, स्थानिक परंपरा, नाणी, प्राचीन वास्तूंचे अवशेष व कोरीव लेख अशा ऐतिहासिक साधनांचा अभ्यास करून माहिती दिलेली आहे. हे दोन्ही ग्रंथ भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे आहेत. 5. वसाहतवादी इतिहास लेखन. उत्तर:
1. ब्रिटिश सत्तेच्या वसाहतवादी धोरणाच्या समर्थनार्थ आणि या धोरणाला पोषक होईल अशा प्रकारचे जे इतिहास लेखन केले गेले त्याला वसाहतवादी इतिहास लेखन असे म्हणतात. 2. भारतविषयक वसाहतवादी इतिहास लेखन करणाऱ्यात प्रामुख्याने ब्रिटिश अधिकारी व ख्रिश्चन धर्मप्रसारक यांचा समावेश होतो. 3. अशा इतिहास लेखनात भारतीय इतिहास व संस्कृती गौण दर्जाची असल्याचे सूचित केले आहे. 4. केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचे 5 खंड हे वसाहतवादी इतिहास लेखनाचे उत्तम उदाहरण आहे. 6. अलेक्झांडर कॅनिंगहॅम. उत्तर. 1. 19व्या शतकात ब्रिटिश अलेक्झांडर कनिंगहॅम. उत्तर. 1. 19व्या शतकात ब्रिटिश आमदानीत भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासास सुरुवात झाली. 2. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण या स्वतंत्र खात्याची स्थापना होऊन अलेक्झांडर कॅनिंगहॅम यांची या खात्याचे पहिले सरसंचालक म्हणून नेमणूक झाली. 3. त्यांच्या देखरेखीखाली सारनाथ, सांची अशा प्राचीन स्थळी उत्खनन करण्यात आले. 4. बौद्ध ग्रंथांमध्ये उल्लेख असणाऱ्या अनेक ठिकाणी त्यांनी उत्खनन आणि संशोधन करून त्यावर ग्रंथ लिहिले. जेम्स मिल. उत्तर. 1. ब्रिटिश इतिहासकार जेम्स मिल याने द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हा ग्रंथ लिहिला. 2. 1817 साली त्याने 3 खंडात हा ग्रंथ प्रसिद्ध केला. ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ म्हणून या ग्रंथाचे महत्त्व आहे. 3. तरीही जेम्स मिलच्या लेखनात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव जाणवतो. 4. भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंसंबंधीचा त्याचा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन या ग्रंथातून स्पष्टपणे व्यक्त होताना दिसतो. 8. जेम्स ग्रँड डफ. उत्तर. जेम्स ग्रँड डफ. उत्तर. 1. जेम्स ग्रँड डफ या ब्रिटिश अधिकाऱ्याने अ हिस्ट्री ऑफ द मराठास हा ग्रंथ 3 खंडात लिहिला. 2. मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या जेम्स ग्रँड डफ. उत्तर. 1. जेम्स ग्रँड डफ या ब्रिटिश अधिकाऱ्याने अ हिस्ट्री ऑफ द मराठास हा ग्रंथ 3 खंडात लिहिला. 2. मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये जेम्स ग्रँड डफ याचा समावेश होतो. 3. भारतीय संस्कृती व इतिहास यांना कमी लेखण्याची ब्रिटिश अधिकाऱ्यांची वृत्ती जेम्स ग्रँट डफच्या या इतिहास ग्रंथातही जाणवते. परंतु पहिला सुसूत्र एकसंध मराठ्यांचा इतिहास हे या ग्रंथाचे मूल्य महत्त्वाचे आहे. 4. नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि वि. का. राजवाडे यांनी ग्रँट डफच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा दाखवून दिल्या आहेत. भारतीय स्त्रीवादी इतिहास लेखन. मार्च 20. उत्तर. 1. भारतीय स्त्रीवादी इतिहास लेखन. उत्तर. 1. स्वातंत्र्यपूर्व काळात ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, डॉक्टर रखमाबाई अशा भारतीय स्त्रीवादी इतिहास लेखिका होऊन गेल्या. घरी आणि कामाच्या ठिकाणी स्त्रियांना मिळणारी अन्यायी वागणूक आणि स्त्री-पुरुष असमानता यावर या लेखिकांनी लेखन केले. 2. दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग, जात इत्यादी बाबींच्या संदर्भात स्त्रियांकडून लेखन केले गेले. 3. स्वातंत्र्योत्तर काळात दलित स्त्रियांचे जीवन, सामाजिक वर्ग, जात इत्यादींवर शर्मिला रेगे यांनी लिहिलेल्या त्यांच्या लेखांचे संकलन रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमोनीज या ग्रंथात केले आहे. 4. मीरा कोसंबी या स्त्रीवादी लेखिकेने आपल्या क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स, फेमिनिस्ट एसेज इन सोशल हिस्ट्री या पुस्तकात महाराष्ट्रातील डॉक्टर रखमाबाई, पंडिता रमाबाई यांसारख्या स्त्रियांच्या जीवनावर निबंध लिहिले आहेत. क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स, फेमिनिस्ट एसेज इन सोशल हिस्ट्री. 10. झियाउद्दीन बर्नी याने सांगितलेले इतिहास लेखनाचे हेतू. उत्तर. झियाउद्दीन बर्नी याने आपल्या
तारिक ई फिरोजशाही या ग्रंथात इतिहास लेखनाचे पुढील हेतू स्पष्ट केले आहेत. 1. राज्यकर्त्यांच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणांचे वर्णन करून इतिहासकाराचे कर्तव्य संपत नाही. 2. राज्यकर्त्यांच्या सुखांचे आणि दोषांचेही त्याने चिकित्सक विवेचन करायला हवे. 3. संबंधित राज्यकर्त्यांच्या काळात असणारे संत, विद्वान व्यक्ती, अभ्यासक आणि साहित्यिक यांचा तत्कालीन सांस्कृतिक जीवनावरील प्रभावही त्याने लक्षात घ्यायला हवा होता. अशी व्यापक विचारसरणी ठेवून इतिहास लेखन व्हायला हवे असे बर्नी यांचे मत आहे. अकरा. स्त्रीवादी इतिहास लेखनातील ताराबाई शिंदे यांचे कार्य. उत्तर. स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्रीवादी इतिहास लेखन करणाऱ्या स्त्री इतिहासकारात ताराबाई शिंदे यांनी पुढील महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. 1. त्यांनी 1882 मध्ये स्त्री-पुरुष तुलना हे पुस्तक लिहिले. 2. हे त्यांचे पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते. 3. या पुस्तकात त्यांनी स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य केले आहे. 4. ताराबाईंनी समाजातील पुरुषप्रधान व्यवस्थेला आणि जाती व्यवस्थेला विरोध करणारे लेखन केले. प्रश्न 5. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. उत्तर. 1. इंग्रजी शिक्षणाने भारतीयात निर्माण झालेल्या आत्मजाणीवेने राष्ट्रवादी इतिहास लेखनास प्रवृत्त केले. 2. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहासाला भारताच्या विविध प्रांतातील इतिहास लेखकांनी विरोध केला. 3. आपल्या प्रादेशिक वैशिष्ट्यांकडे इतिहासकारांचे लक्ष वेधले गेले. 4. राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा प्रभाव होताच त्यातूनच प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. 2. बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. सकारण स्पष्ट करा. उत्तर. 1. ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ, ताम्रपट, शिलालेख, कागदपत्रे, नाणी, प्रवासवर्णने इत्यादी साधनांबरोबर ऐतिहासिक बखरींचाही समावेश होतो. 2. बखरीत शूरयोद्ध्यांचे गुणगान असते. ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धांची वर्णने असतात. 3. थोर पुरुषांची चरित्रे आणि त्या काळातील नगरांची वर्णने असतात. 4. तत्कालीन सामाजिक, धार्मिक व आर्थिक जीवनाचे चित्र रंगवलेले असते. ही वर्णने इतिहास लेखनाला उपयुक्त ठरतात. म्हणून बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. 3. भारतीय संस्कृतीचा इतिहास इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकापर्यंत मागे जाऊ शकतो हे सिद्ध झाले. सकारण स्पष्ट करा. उत्तर. 1. जगातील प्राचीन संस्कृतीत भारतीय संस्कृतीचा समावेश होतो. 2. 1920 साली पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे सरसंचालक जॉन मार्शल यांच्या देखरेखीखाली हडप्पा आणि मोहेंजोदडो येथे केलेल्या उत्खननात हडप्पा या प्राचीन संस्कृतीचा शोध लागला. 3. ही संस्कृती सुमारे 5000 वर्षांपूर्वीची असावी असे पुरातत्वाने सिद्ध केले. म्हणून भारतीय संस्कृतीचा इतिहास इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकापर्यंत मागे जाऊ शकतो हे सिद्ध झाले आहे. भारतीय इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचे नव्याने विचार होणे. 4. भारतीय इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा नव्याने विचार होणे आवश्यक होते. सकारण स्पष्ट करा. उत्तर. 1. भारताच्या इतिहास लेखनात सुरुवातीच्या काळात प्रामुख्याने पुरुष अभ्यासकच काम करीत होते. 2. त्यामुळे इतिहासातील स्त्रियांचे स्थान व त्यांचे कार्य यांकडे पुरुष इतिहासकारांचे दुर्लक्ष झाले होते. 3. दुर्लक्षित झालेल्या स्त्रियांच्या कार्यावर नव्याने प्रकाश टाकणे आणि त्यांचे कार्य उलगडून दाखवणे आवश्यक होते. 4. स्त्रियांनी निर्माण केलेले साहित्य संकलित करणे आणि त्याचे संशोधन करणे हेही स्त्रीवादी इतिहासकारांपुढे आव्हान होते. अशा रीतीने इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा नव्याने विचार होणे आवश्यक होते. प्रश्न 5. गोविंद सखाराम सरदेसाई यांना लोक रियासतकार म्हणूनच ओळखू लागले. सकारण स्पष्ट करा. उत्तर. 1.
गोविंद सखाराम सरदेसाई यांनी मराठ्यांचा समग्र इतिहास अनेक खंडात प्रसिद्ध केला. 2 मराठा रियासत प्रकाशित करून त्यांनी मराठी इतिहास लेखन क्षेत्रात मोठी कामगिरी केली. 3 त्यांचे हे कार्य खूपच लोकप्रिय झाले, त्यामुळेच लोक त्यांना रियासतकार सरदेसाई म्हणून ओळखू लागले. मुस्लिम इतिहासकारांनी सुरू केलेल्या नवीन पद्धती. 1 इतिहास वर्णनात समर्पक पद्यउतारे देणे. 2 लेखनात सुंदर चित्रांचा समावेश करणे. बाबराच्या आत्मचरित्रात कोणत्या बाबींची वर्णने आढळतात? उत्तर: बाबराच्या आत्मचरित्रात त्याच्या युद्धांची वर्णने, प्रवास केलेल्या प्रदेशांची व शहरांची, तेथील अर्थव्यवस्था व रीतिरिवाज, वनस्पती यांची वर्णने आढळतात. अबुल फजल याचे इतिहासलेखन वास्तववादी होते असे का मानले जाते? उत्तर: 1 अबुल फजल याने लिहिलेला अकबरनामा हा ग्रंथ त्याची चिकित्सक दृष्टी दर्शवितो. 2 या ग्रंथासाठी त्याने अधिकृत नोंदींच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे काळजीपूर्वक संकलन केले होते. 3 मिळालेल्या माहितीची त्याने विश्वासार्ह अशी कसून छाननी केली. 4 लेखनात कोणताही पूर्वग्रह डोकावणार नाही याची त्याने काळजी घेतली. म्हणूनच अबुल फजल याचे इतिहास लेखन संशोधनपूर्ण आणि वास्तववादी होते असे मानले जाते. मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय? सविस्तर लिहा. उत्तर: स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय इतिहास लेखनात जे नवे वैचारिक प्रवाह आढळून येतात त्यात मार्क्सवादी इतिहास लेखन हा एक प्रमुख प्रवाह आहे. 1 मार्क्सवादात वर्गसंघर्षावर भर दिलेला आहे. मार्क्सच्या विचारांवर आधारित जे इतिहास लेखन केले गेले त्याला मार्क्सवादी इतिहास लेखन असे म्हणतात. 2 मार्क्सवादी इतिहास लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील विविध संबंध यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. 3 प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे मुख्य सूत्र आहे. 4 मार्क्सवादी इतिहासकारांनी जातीव्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला. भारतातही या पद्धतीचा अवलंब कोसंबी, डांगे, शरद पाटील इत्यादींनी आपल्या इतिहास लेखनात प्रभावीपणे केलेला दिसून येतो. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान सविस्तर स्पष्ट करा. उत्तर: भाषाशास्त्र, व्युत्पत्तीशास्त्र आणि इतिहास लेखन यात मूलभूत संशोधन असणाऱ्या वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान पुढीलप्रमाणे. 1 राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड संपादित केले. 2 इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन होय हा विचार मांडला. 3 केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी केलेली कट कारस्थाने आणि युद्धे यांच्याच हकीकती म्हणजे इतिहास नव्हे असे त्यांचे मत होते. 4 आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे हा विचार त्यांनी भारतीय इतिहासकारांना दिला. 5 अस्सल कागदपत्रांच्याच आधारे इतिहास लिहिला गेला पाहिजे याबाबत ते आग्रही होते. 6 स्थळ, काळ व व्यक्ती या त्रयींनी बद्ध झालेल्या मानवी प्रसंगांचे वर्णन इतिहास लेखनात असायला हवे असे त्यांचे मत होते. इतिहासाचार्य राजवाडे यांनी केलेले ऐतिहासिक लेखन व मांडलेली मते हे इतिहास लेखनाला दिलेले मोठे योगदान आहे. प्रश्न 3 राष्ट्रवादी इतिहास लेखनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान कोणते? उत्तर: स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेले सर्वच लिखाण राष्ट्रवादी विचारांनी भारलेले होते. त्यांचे राष्ट्रवादी इतिहास लेखनातील योगदान पुढीलप्रमाणे. 1 1857 साली भारतात झालेल्या बंडाकडे त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध केलेला तो पहिला स्वातंत्र्यसंग्राम या दृष्टीने पाहिले व त्यावर 1857चे स्वातंत्र्यसमर असे पुस्तक लिहिले. 2 त्यांच्या या आणि अन्य ग्रंथांमुळे राष्ट्रवादी इतिहास लेखनाला प्रेरणा मिळाली. 3
सावरकरांच्या राष्ट्रवादी इतिहास लेखनामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली. 4. दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे व इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले. प्रश्न 4. भारताच्या प्राचीन काळातील इतिहास लेखनाविषयीची माहिती, मौखिक परंपरा, कोरीव लेख व लिखित साहित्य या मुद्द्यांच्या आधारे लिहा. सविस्तरपणे लिहा. 1. मौखिक परंपरा. अतिप्राचीन काळात मौखिक परंपरेनेच पूर्वजांच्या पराक्रमांच्या कथा, परंपरा व घटना जपल्या जात असत. 2. कोरीव लेख. 1. कोरीव लेखांच्या स्वरूपातील लिखित साहित्य हे भारतातील सर्वाधिक प्राचीन असे ऐतिहासिक साहित्य होय. 2. सम्राट अशोकाने दगडांवर व दगडी स्तंभांवर कोरलेले इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकातील हे लेख होत. 3. इसवी सनाच्या 1ल्या शतकापासून धातूंची नाणी, मूर्ती, शिल्पे व ताम्रपटांवरील कोरीव लेख हे प्राचीन इतिहास लेखन होय. 3. लिखित साहित्य. 1. इसवी सनाच्या 3ऱ्या सहस्त्रकापासून म्हणजे हडप्पा संस्कृतीत लेखनकला अस्तित्वात आली, परंतु ही लिपी वाचण्यात संशोधकांना अद्याप यश आलेले नाही. 2. रामायण, महाभारत, वेद, जैन व बौद्ध ग्रंथ ही प्राचीन इतिहास लेखनाची महत्त्वाची साधने होत. 3. त्यानंतरचे इतिहास लेखन म्हणजे अनेक ऋषींनी, लेखकांनी लिहिलेले ग्रंथ, काव्ये, नाटके आणि परकीय प्रवाशांनी लिहिलेली प्रवास वर्णने होत. प्रश्न 5. वंचितांच्या इतिहास लेखनातील फुले आंबेडकर यांचे कार्य स्पष्ट करा. उत्तर. 1. समाजातील दुर्लक्षित समूहाच्या लोकपरंपरांचा इतिहास म्हणजे वंचितांचा इतिहास होय. 2. या वंचितांच्या इतिहासाचा विचार 19व्या-20व्या शतकात महात्मा फुले व डॉक्टर आंबेडकर यांनी आपल्या लेखनात मांडला. 3. गुलामगिरी या ग्रंथात महात्मा फुले यांनी समाजातील शूद्रातिशूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवला. 4. धर्माच्या, जातीच्या आणि परंपरांच्या नावाखाली स्त्रियांचे आणि शूद्रांचे शोषण कसे होते हे दाखवून दिले. 5. भारताच्या राजकीय व सांस्कृतिक जडणघडणीत महत्त्वाच्या वाटा असूनही भारताच्या वसाहतवादी आणि राष्ट्रवादी इतिहास लेखनात त्याकडे दुर्लक्ष झाले हे डॉक्टर आंबेडकरांनी दाखवून दिले. 6. दलितांवरील अन्याय हाच विषय त्यांच्या सर्व लेखनाचा गाभा होता. हू वेअर द शूद्राज आणि द अनटचेबल्स हे त्यांचे 2 ग्रंथ वंचितांच्या इतिहासावरच आहेत. मराठीतील बखरींविषयी माहिती लिहा. उत्तर. बखरी प्रामुख्याने मराठी शाहीत लिहिल्या गेल्या. 1. कृष्णाजी अनंत सभासद याने लिहिलेल्या सभासद बखरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती मिळते. 2. भाऊसाहेबांची बखर या बखरीतून पानिपतच्या 3ऱ्या लढाईचे वर्णन वाचायला मिळते. 3. पानिपतची बखर अशी एक स्वतंत्र बखर ही पानिपतच्या लढाईवर लिहिली गेली आहे. 4. होळकरांचे घराणे व त्यांचे मराठा सत्तेतील योगदान सांगणारी होळकरांची कैफियत ही एक बखर आहे. या रीतीने शूरवीरांच्या पराक्रमांवर, लढायांवर लिहिलेल्या अनेक बखरी ऐतिहासिक साहित्यात आढळून येतात व या बखरी इतिहास लेखनासाठी महत्त्वाची लिखित साधने आहेत. प्रश्न 7. चित्राचे निरीक्षण करून त्याखाली दिलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहा. प्रश्न. दिलेल्या ताम्रपटावरील लिपिचिन्हे व त्यातून जाणवणारा अर्थ यांची माहिती लिहा. उत्तर. मार्च 22. चित्राचे निरीक्षण करून त्याखाली दिलेल्या प्रश्नाचे उत्तर लिहा. प्रश्न. दिलेल्या ताम्रपटावरील लिपिचिन्हे व त्यातून जाणवणारा अर्थ यांची माहिती लिहा. उत्तर. 1. चित्रात दिलेला ताम्रपट उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील सोहगवडा येथे सापडला आहे. 2. हा ताम्रपट मौर्य काळातील असून त्यावर ब्राह्मी लिपीत लेख कोरलेला आहे. 3. या ताम्रपटावर अनेक चिन्हे कोरलेली आहेत. वृक्ष व त्याभोवती बांधलेला पार हे एक चिन्ह आहे. 4. एकावर एक अशा 3 कमानी असे एका पर्वताचे चिन्ह आहे.
5. 4 खांबांवर दुमजली इमारतीप्रमाणे 5. 4 खांबांवर 5. 5. 4 खांबांवर 5. 4 खांबांवर दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारे एक कोठाराचे घर. 5. 4 खांबांवर दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारे एक कोठार घराचे चिन्ह असावे. आहत राजांच्या नाण्यांवरही अशी चिन्हे आढळतात. 6. दुष्काळाची परिस्थिती आल्यास कोणती खबरदारी घ्यावी, धान्य जपून वापरण्यात यावे या संदर्भाचा हा आदेश असावा. ताम्रपटाद्वारे असे आदेश त्या काळात राजे लोक जनतेला देत असत. या ताम्रपटामुळे मौर्य काळातील माहिती मिळत असल्याने तो इतिहास लेखनाचे महत्त्वाचे साधन मानला जातो. शब्दकोडे उभे शब्द. शब्दकोडे उभे शब्द. द हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक एल्फिन्स्टन. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती लिहिलेल्या 2. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती लिहिणारा बखरकार सभासद. स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक लिहिणाऱ्या लेखिका ताराबाई शिंदे. या राजापासून दगडांवर लेख कोरण्यास सुरुवात झाली. अशोक. अ हिस्ट्री ऑफ द मराठाज या ग्रंथाचा कर्ता जेम्स ग्रँड डफ. अ हिस्ट्री ऑफ द मराठाज या ग्रंथाचा कर्ता जेम्स ग्रँड डफ. अ हिस्ट्री ऑफ द मराठाज या ग्रंथाचा कर्ता जेम्स ग्रँड डफ. भारतातील पहिल्या कार्यरत स्त्री डॉक्टर रखमाबाई. द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1957 या ग्रंथाचे लेखक सावरकर. 1857. द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 या ग्रंथाचे लेखक सावरकर. भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना करणारे राजवाडे. ऋग्वेदाचा जर्मन भाषेत अनुवाद करणारे जर्मन अभ्यासक मॅक्स म्युलर. तारिक ई फिरूज शाही या ग्रंथाचे लेखक बर्नी. हर्षचरित हे संस्कृत काव्य लिहिणारा कवी बाणभट्ट. गुलामगिरी पुस्तकाचे कर्ते फुले. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक कॅनिंगहॅम. आडवे शब्द. अ हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचे लेखक जेम्स मिल. द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथाचे कर्ते रानडे. मराठी रियासत प्रकाशित करणारे सरदेसाई. तुझुक ई बाबरी हे आत्मचरित्र लिहिणारा बाबर. हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिणारा ब्रिटिश अधिकारी हंटर. राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावर ग्रंथ लिहिणारा कल्हण. हू वेअर द शूद्राज या ग्रंथाचे लेखक आंबेडकर. एशियाटिक सोसायटीची स्थापना करणारा विल्यम जॉन्स.
भारतीय स्मृती तक्ता मेमरी मॅप. भारतीय इतिहास लेखन. प्राचीन काळातील इतिहास लेखन. हडप्पा संस्कृती लेखनकलेचा प्रारंभ. सम्राट अशोकाचा काळ. भारतीय लेखनकलेचा प्रारंभ. प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने. मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन. मुस्लिम इतिहासकार, त्यांचे ग्रंथ व लेखन वैशिष्ट्ये. बखर वाङ्मय. आधुनिक काळातील इतिहास लेखन. भारतीय इतिहास लेखन करणारे ब्रिटिश अधिकारी. भारतीय इतिहासकार. भारतीय इतिहास लेखनाच्या विविध तात्विक प्रणाली. वसाहतवादी इतिहास लेखन. केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया. प्राच्यवादी इतिहास लेखन. विल्यम जॉन्स मॅक्सम्युलर. राष्ट्रवादी इतिहास लेखन. राजवाडे, सावरकर, चिपळूणकर. मार्क्सवादी इतिहास लेखन. कोसंबी, डांगे, शरद पाटील. वंचितांचा इतिहास. महात्मा फुले, आंबेडकर. स्त्रीवादी इतिहास लेखन. ताराबाई शिंदे, डॉक्टर रखमाबाई, पंडिता रमाबाई.